आजचा आपला You hear me? Hello, Yes, sister. we Praise can the hear Lord. you. Yeah, we can hear you. Okay. We Is it the right? I think I have the right. You don't. pardon. You don't hear me? We can Yeah, hear you. Okay. You can start. Okay. Yeah, please start. Yeah. Good evening, everybody. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. So today we take our third theme in systematic theology. आणि शिस्तबद्ध धर्मशास्त्र किंवा ईश्वर विज्ञान शास्त्राच्या अभ्यासामधलं हे तिसरं सत्र किंवा तिसरा धडा आज आपण शिकणार आहोत. And I'm going to talk about the doctrine of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या संदर्भामध्ये ज्या शिकवणी आहेत किंवा जे सिद्धांत आहेत ते आज आपण पाहणार आहोत. आमेन. And if we have seen that the purpose of the incarnation was to reveal the Father. आणि आम्ही पाहतो की देव पित्याचं प्रगटीकरण करण्यासाठी पवित्र आत्मा देवानं पाठवलं. The mission of the Comforter here on earth is to reveal the Son. आणि पवित्र आत्मा ज्याला दुसरा सांत्वन करता म्हटलेला आहे, त्याचं काम आहे देव जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याला देखील प्रगट करणं. And the Spirit, the Holy Spirit, is the Spirit of God, and He Himself is God. आणि पवित्र आत्मा त्रैक्यामधील स्वतः देव आहे आणि तो देव पित्याला आणि देव पुत्राला प्रगट करणारा देखील आत्मा आहे. आमेन. And the Holy Spirit has always been the one who puts into action the will of the Father and the will of the Son. आणि देव पित्याची इच्छा असो किंवा देवपुत्राची प्रभू येशूची इच्छा असो, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा ती इच्छा कार्यान्वित करण्यासाठी पवित्र आत्मा नेहमीच तयार असतो किंवा सिद्ध असतो. आमेन. And He is the one who brings the will of God to life. आणि देवाची जी इच्छा आहे, देवाच्या ज्या योजना आहेत त्या प्रत्यक्ष आणण्यासाठी, व्यवहारात आणण्यासाठी पवित्र आत्मा कार्य करतो. आमेन. And we see that in creation in Genesis 1. उत्पत्तीच्या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये निर्मितीच्या संदर्भात आम्ही पाहतो. And we read that the Spirit of God was hovering over the waters. आणि आम्ही पाहतो उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीच्या वचनामध्ये की देवाचा आत्मा, पवित्र आत्मा जलसंचयावर तळपत होता असं त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. And the Hebrew word for hovering means can also mean brooding, like a mother bird sitting over her eggs to bring forth आणि life. तळपणे या शब्दाचा मूळ भाषेतला अर्थ आहे, एखादी कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते किंवा अंड्यांना आपल्या पंखाखाली घेऊन पिल्ल त्यातून काही दिवसानंतर बाहेर येतात, त्याप्रमाणे तळपणे याचा अर्थ पंखाखाली घेणे किंवा स्वतःच्या निगराणीत ठेवणे. आमेन. So he brings to life the will of God. आणि पवित्र आत्मा देवाची इच्छा जिवंत करतो किंवा त्याला जणू काही जीवन देतो. And we see it also in the building of the tabernacle. आणि निवास मंडपाच्या बांधणीच्या संदर्भात निर्गमाच्या ग्रंथामध्ये देखील या संदर्भात आम्ही पाहतो. And in Exodus 31 verse 3. आणि निर्गमाचा ग्रंथ याचा 31वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये You can read the verse.
मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहेत. आमेन. So you see, the Spirit of God is going to fill men with wisdom, understanding, and skill so that they can bring to life the image that Moses had seen on the mountain. आणि या निर्गमाच्या 31व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे बसालेल नावाचा, आणि हे निवास मंडपाचं जे काम आहे, निवास मंडप अरण्यामध्ये बांधण्याचं, ते बांधण्यासाठी अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब पवित्र आत्म्याच्या द्वारे या बसालेलला प्राप्त झालेला आहे किंवा होतं. आणि मग मोशेला देवानं जसा निवास मंडपाचा नकाशा किंवा निवास मंडपाची रचना दाखवली होती, त्याप्रमाणे निवास मंडप तयार करण्यासाठी नंतर बसालेलनं ती योजना निवास मंडपाची पूर्ण केली आणि पूर्ण निवास मंडपाचं बांधकाम त्यानं केलं. आमेन. But he's also going to bring Jesus into the world. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. And the angel says to Mary, the Holy Spirit will come upon you, and the power of the Most High will overshadow you. या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी आम्ही पाहतो की पवित्र आत्मा मरियेवर आला आणि पवित्र आत्मा मरियेवर येऊन पवित्र आत्म्याच्या द्वारे कुमारी मरियेची गर्भधारणा झाली आणि मग येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आमेन. And we see also that he was instrumental in raising Jesus from the dead. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारेच तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला किंवा त्याचं पुनरुत्थान झालं. आमेन. The spirit of him who raised Jesus from the dead dwells in you. आणि जो पवित्र आत्मा ज्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला तिसऱ्या दिवशी मरणातून उठवलं, तोच पवित्र आत्मा आज तुमच्या माझ्यामध्ये किंवा विश्वासणाऱ्यांमध्ये वस्ती करीत आहे. आमेन. And now he is preparing the bride of Christ. आणि तो आता मंडळीची किंवा ख्रिस्ताच्या वधूची तयारी करत आहे. आमेन. In Philippians, we see that he who began a good work in you will finish it until the day of Christ Jesus. आणि फिलिपिकराच्या पत्रात आम्ही पाहतो की ज्यानं आमच्यामध्ये चांगल्या कामाची सुरुवात केलेली आहे, तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत ते काम नक्कीच पूर्णत्वास नेणार आहे. आमेन. So the Holy Spirit is not just a force or a power, it's a person. आणि पवित्र आत्मा हे सामर्थ्य, शक्ती किंवा प्रेरणा असं नाही, तर पवित्र आत्मा ही एक व्यक्ती आहे. आमेन. But the way he operates and the way he works are invisible, secret, and internal. आणि पवित्र आत्मा कशा प्रकारे कार्य करतो? तो अंतर्गत रीतीने कार्य करतो, अदृश्य रीतीने कार्य करतो आणि गुप्त रीतीने, रहस्यमय रीतीने कार्य करतो. आमेन. And the Holy Spirit never speaks of himself or represent himself. He always comes in the name and represent Jesus or God. आणि पवित्र आत्मा स्वतःच कधीही मत मांडत नाही किंवा स्वतःबद्दल बोलत नाही. पवित्र आत्मा नेहमी देवपित्याची योजना किंवा देवपुत्र प्रभू येशूची योजना किंवा त्यांचे विचार किंवा त्यांच्या सर्व गोष्टी कार्यान्वित करतो. तो देवपिता आणि देवपुत्राच्या सर्व गोष्टींचा महत्वाचा कार्य करणारा असा आत्मा आहे. आमेन. And we can see, I'm going to show you a little bit how was the Spirit working in the Old Testament. आणि जुन्या करारामध्ये पवित्र आत्मा कशा प्रकारे कार्य करत होता हे आता थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत. We have seen that he was active in creation and that he was active in the building of the tabernacle. आम्ही मगाशी पाहिलं की सृष्टीच्या निर्मितीमध्ये पवित्र आत्मा कार्य करत होता
आणि अरण्यामध्ये मोशेच्या द्वारे निवास मंडपाचं बांधकाम करत असताना, निवास मंडपाची उभारणी करत असताना देखील पवित्र आत्मा त्यांना सहाय्य करीत होता. आमेन. But through the history of Israel, it's the Holy Spirit who is going to empower leaders and judges and kings. आणि इस्रायल देशाच्या संपूर्ण उभारणीमध्ये आणि नंतर त्यांच्या इतिहासामध्ये आम्ही पाहतो की इस्रायल देशामधील राजे असोत किंवा पुढारी असोत किंवा याजक असोत किंवा संदेष्टे असोत, यांच्या सेवा कार्यामध्ये पवित्र आत्म्याची महत्वाची भूमिका आम्हाला दिसते. आमेन. But he's also the one who is going to cover or fill the prophet and with the words of God. आणि जुन्या करारामध्ये जे अनेक भविष्य वक्ते होते, त्यांना भविष्यवाण्या देण्यासाठी, भविष्य काळामध्ये काय घडणार आहे हे प्रगट करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये महत्वाचं कार्य करीत होता. आमेन. Samuel says, the Spirit of the Lord spoke through me. His words were on my tongue. आणि म्हणून आम्हाला जुन्या करारामध्ये वाचायला मिळतं की देवाचा आत्मा बोलतो आहे आणि त्याचे शब्द माझ्या मुखातून बाहेर येत आहेत. But the Holy Spirit spoke also about the Messiah coming. आणि पवित्र आत्म्यानं मशिहा जो देवानं पाठवलेला होता त्याच्या आगमनासंबंधी देखील अनेक ठिकाणी भाष्य केलेलं आहे किंवा तो बोललेला आहे. And speaking about the Messiah, the Spirit of the Lord will rest on him. आणि मसीहाबद्दल बोलताना असं भविष्यवाणी केलेले आहे पवित्र आत्म्याने की प्रभू त्यांच्यामध्ये वस्ती करेल. And in Isaiah 61, of course, the Spirit of the Lord is on me because he has anointed me to proclaim good news to the poor. आणि यशायाच्या 61व्या अध्यायामध्ये पहिल्या सुरुवातीच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की देवाचा आत्मा माझवर आलेला आहे आणि बंदिवानांची सुटका करण्यासाठी, शुभवर्तमान सांगण्यासाठी आणि अनेकांना मदत करण्यासाठी, जाचलेल्या लोकांना सोडवण्यासाठी त्यानं मला नेमलेलं आहे किंवा त्यानं मला सांगितलेलं आहे. आमेन. But the Old Testament anticipates also a future time when the Holy Spirit would be poured out more fully. आणि जुन्या करारामध्ये असं देखील आम्ही वाचतो की पवित्र आत्मा पूर्णपणे कार्यान्वित होणार नव्या करारामध्ये. त्या संबंधीतील देखील काही भविष्यवाण्या आम्हाला जुन्या करारामध्ये वाचावयास मिळतात. आमेन. So we see that the Holy Spirit was really present. He was for a limited number of persons, but he was present and active in the Old Testament. पण जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की सर्व यहुदी लोकांवर किंवा इस्रायल लोकांवर पवित्र आत्मा उतरून आला नाही, तर त्यातील काही निवडक लोक, कदाचित राजे असतील, पुढारी असतील, सेवक लोक असतील किंवा संदेष्टे असतील, अशा निवडक लोकांवर किंवा शास्त्री असतील, पवित्र आत्मा उतरून आला आणि त्यांच्याद्वारे देवानं आपलं कार्य करून घेतलं. आमेन. And in John 7:39, Jesus says, for the Holy Ghost was not yet given because Jesus was not yet glorified. आणि योहान 7:39 मध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं की पवित्र आत्मा अजून तुम्हाला देण्यात आलेला नाही किंवा पृथ्वीवर पाठवण्यात आलेला नाही, कारण देवानं पुत्राचं अजून गौरव केलेलं नाही. आमेन. The Spirit was not yet given as the Spirit of the crucified and glorified Christ. आणि हा जो पवित्र आत्मा आहे तो वधस्तंभी गेलेल्या आणि गौरवही झालेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचाच आत्मा आहे, असं देखील आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो. आमेन. And the mission of the Spirit could not begin until the mission of the Son was finished. आणि या पवित्र आत्म्याचं कार्य तोपर्यंत सुरू होत नाही जोपर्यंत मिशन सुरुवात होत नाही किंवा चालू होत नाही. आमेन. So the Spirit could only come when Jesus had taken his place
at the right hand of the Father. आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं मरणातून पुनरुत्थान झालं, स्वर्गारोहण झालं आणि तो पित्याच्या उजव्या हाताला बसला, जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारूढ होऊन पित्याच्या उजव्या हाताला बसत नाही, तोपर्यंत पवित्र आत्मा पृथ्वीवर पाठवण्यात आलेला नव्हता. आमेन. So when Jesus was on earth, the Holy Spirit was with him, but it was not spread out over the face of the earth. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला पृथ्वी तलावर होता, त्यावेळेला पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होता, कार्य करत होता, परंतु तो संपूर्ण विश्वासणाऱ्यांना देण्यात आलेला नव्हता. आमेन. And when we come to the outpouring of the Holy Spirit is one of the major events in the New Testament. आणि नव्या करारामधील एक महत्वाची घटना म्हणजे ज्या वेळेला माडीवरच्या खोलीमध्ये 120 जण बसलेले होते, त्यावेळेला देवानं त्यांच्यावर पवित्र आत्म्याची ओतणी केली. ते आत्म्याने भरले, अन्य भाषेमध्ये बोलू लागले. आमेन. Because it was really the fulfillment when the Spirit came of Jesus' promises and the beginning of the church mission. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तानं आधीच शिष्यांना सांगितल्याप्रमाणे माडीवरच्या खोलीतील 120 जणांवर पवित्र आत्मा उतरून आला आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी 50व्या दिवशी आणि तिथूनच खऱ्या अर्थानं मंडळीची सुरुवात झालेली आम्हाला दिसून येते. आमेन. The Holy Spirit coming empowered believer, bringing transformation, guidance, and boldness for आणि witnessing. पवित्र आत्मा ज्या वेळेला पृथ्वी तलावर शिष्यांवर विश्वासणाऱ्यांवर ओतण्यात आला, त्यावेळेला त्यांना धैर्य मिळालं, त्यांना सामर्थ्य, शक्ती मिळाली आणि मग ते धैर्यानं उघडपणे येशूची साक्ष घोषित करू लागले किंवा सुवार्ता सांगू लागले. आमेन. And that's what we see on the day of Pentecost, when the disciples were gathered together and suddenly a huge wind came and then tongues of fire rested upon each of them. आणि मग प्रेषितांच्या कृत्यामध्ये सुरुवातीच्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की माडीवरच्या खोलीमध्ये प्रभू येशूच्या आज्ञेप्रमाणे 120 जण प्रार्थना करत असताना पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरून आला, अग्नीच्या जिभा त्यांच्यावर उतरल्या आणि मोठ्या वाऱ्याचा नाद असा ऐकू आला. ते सगळे पवित्र आत्म्याने भरले, अन्य भाषेमध्ये बोलू लागले आणि मग त्यांनी प्रभू येशूच्या सुवार्तेचं कार्य, मंडळीची सुरुवात त्या ठिकाणी सुरू केली. आमेन. And all the believers there realized that was the fulfillment of the prophecy spoken in Joel chapter 2. आणि योएल संदेष्टानं दुसऱ्या अध्यायामध्ये केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे प्रेषितांच्या कृत्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्मा माडीवरच्या खोलीमध्ये 120 विश्वासणाऱ्यांवर उतरून आला. आमेन. Now that power of God, the Holy Spirit, has been given, but it's not outside of the believers. That Holy Spirit has been given to fill up the believer. आणि पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना देण्यात आला. तो पवित्र आत्मा त्यांच्या अंतःकरणांमध्ये, त्यांच्या मानवी आत्म्यामध्ये राहण्यासाठी त्यांना देण्यात आला. तो बाहेरून देण्यात आलेला नाही किंवा त्याची वस्ती बाहेर नव्हती. आमेन. The Holy Spirit is not just an event, it's an ongoing presence in the lives of believers. आणि विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा प्राप्त होणे ही एक घटना नव्हे, तर तो सदोदित अनुभव करण्याचं कार्य आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्मा जो देव आहे तो सदैव वस्ती करतो. आमेन. So everyone that has accepted Christ has received the Holy Spirit. आणि म्हणून प्रत्येकानं ज्याने कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा, पापक्षमा करणारा प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे, त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. आमेन. Now when we speak about the baptism of the Holy Spirit, we speak of something a little different. आता पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हे याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे.
You know, it's like if you have a glass and the water is half full. आता एखाद्या पेल्यामध्ये पाणी आहे, अर्धा पेला भरलेला आहे असं समजा. And that's your life. You have the Holy Spirit. आणि जणू काय विश्वासणाऱ्यांचं जीवन अशा प्रकारे आहे. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो किंवा राहतो. आमेन. And he's working in your life every day, constantly. आणि नियमितपणे दररोज तो तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आमेन. And when we speak about the Holy Spirit, we speak about the overflowing. It means the glass is over full and goes over the glass. आणि ज्या वेळेला आम्ही पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा असं म्हणतो, आता या ग्लासमध्ये अर्धा भरलेला आहे, त्यात अधिक जर पाणी ओतलं तर तो पूर्ण भरेल, आणि जर पाणी ओतलं तर तो ग्लास पाण्याने भरून बाहेर वाहू लागेल. हा बाहेर वाहू लागण्याचा अनुभव म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा असं नवा करार आम्हाला सांगतो. आमेन. So I believe that every believer has the right, every believer has the Holy Spirit in his life. But I believe every believer should have the baptism too. आणि माझा विश्वास आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. पण प्रत्येक विश्वासणाऱ्यानं पवित्र आत्म्यानं भरून वाहण्याची गरज आहे. म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा प्राप्त करून घेण्याची गरज आहे. आमेन. Because the life that we live in the Spirit is not only a practical life, it's a spiritual life. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारं जीवन किंवा मिळणारा अनुभव म्हणजे हा काही भौतिक अनुभव किंवा जैविक अनुभव नाही, तो एक आत्मिक अनुभव असा आहे. आमेन. And the work that the church has been called to do is not a earthly work, it's a divine mission. आणि पवित्र आत्म्याद्वारे मंडळीला जे कार्य सोपवण्यात आलेलं आहे ते जगिक कार्य किंवा भौतिक कार्य नाही, तर ते आत्मिक कार्य आहे आणि त्यासाठी पवित्र आत्माच त्या कार्याची पूर्णता करू शकतो. आमेन. Now, if you think about the 12 apostles, they were a simple men. आता येशूच्या 12 शिष्यांबद्दल, प्रेषिताबद्दल ज्या वेळेला आम्ही विचार करतो, हे साधेसुधे लोक होते, फारसे शिकलेले नव्हते, उच्च शिक्षित नव्हते. आमेन. They were not highly educated either. आणि उच्च शिक्षित नव्हते किंवा त्यांना फारसा अनुभव देखील नव्हता. But when Jesus sent them, he says, "You are going to be my witness in Jerusalem, in Judea, and until the end of the साठी earth." पाठवलं त्यावेळेला Did you, you know that they will be witness until the end of the earth. या 12 प्रेषितांवर शिष्यांवर उतरून आला, त्यावेळेला त्यांनी जगभर ची साक्ष देण्या केला. आमेन. No, imagine that yourself, you're one of those 12 apostles and you receive the mission to bring the gospel till the end of the earth. आणि असं समजा की तुम्ही 12 शिष्यांपैकी एक आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सुवार्ता नेण्याची जबाबदारी जर तुमच्यावर असती तर. Now, we don't have that strength to keep going and keep going and keep going. आणि मग जगाच्या शेवटापर्यंत किंवा जगभर सुवार्ता प्रसार करण्याची, सेवा करण्याची आमच्यामध्ये शक्ती नाही, ताकद नाही किंवा बुद्धी देखील नाहीये. आमेन. The work that God asked is a divine work, so he needed to empower his disciple to carry it. आणि प्रभू येशूचं नाव किंवा प्रभू येशूची तारणाची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्याचं जे काम होतं, हे आत्मिक काम होतं आणि ते मानवी शक्तीनं, बुद्धीनं कुणाला करता आलं नसतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं किंवा देवानं येशूच्या 12 शिष्यांवर
पवित्र आत्म्याची ओतणी केली किंवा त्यांना आत्म्यानं भरलं. आमेन. Never would have the church lasted over 2000 years if the Holy Spirit had not come with power to guide and lead the church. आणि मंडळीला जर पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळालं नसतं, पवित्र आत्म्याचं सहाय्य किंवा मदत किंवा सामर्थ्य मिळालं नसतं, तर आता जवळजवळ 2000 वर्ष 2026 मध्ये आहोत, मंडळी टिकून राहिली नसती इतक्या वर्ष एवढ्या अडचणीमध्ये, छळामध्ये, विरोधामध्ये. आमेन. So the Holy Spirit is the one who leads the church forward. आणि पवित्र आत्मा जो देव आहे हाच मंडळीला पुढं पुढं जगामध्ये घेऊन जाण्यासाठी समर्थ आहे. आमेन. But it is also written that it is he is the one who guides and teaches believers. आणि पवित्र आत्म्या संबंधी नव्या करारामध्ये असं देखील लिहिलेलं आहे की पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन करतो आणि तो आम्हाला शिकवतो देखील. आमेन. Jesus said in John 16, the Spirit of truth, when he comes, he will guide you into all the truth. आणि योहानाच्या 16व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो, प्रभू येशू म्हणाला की सत्याचा आत्मा तुम्हावर येईल आणि तो तुम्हाला पूर्ण सत्यामध्ये घेऊन जाईल. आमेन. Now listen to what John says in 1 John 2:27. You want to read that one? आणि First पहिले John योहान 2:26 मध्ये योहान काय सांगतोय आपण वाचूया. पहिले योहान chapter 2 verse 27. 2:26. योहानाचं पहिलं पत्र 2रा अध्याय आणि 26वा वचन आपण वाचूया. तुम्हास बहकविणाऱ्या लोकांविषयी हे मी तुम्हास लिहिलेले आहे. आमेन. Okay, you see, he says first 27. John, 27. first John Yeah, 2, it is 27. 27. Shall I read? Yes, It is 27. yeah. तुम्हाविषयी म्हणावायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही. तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवतो, त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा. The anointing will teach you. It is there, 27. Yes. And Yeah. but he will teach you if you remain in him. We have to remain in him to be able to learn from him. आणि या ठिकाणी काय लिहिलंय 37व्या वचनामध्ये की तुम्ही जर त्याच्यामध्ये म्हणजे येशूमध्ये राहाल, म्हणजे तुम्ही जर येशूवरील विश्वासामध्ये राहाल, तरच पवित्र आत्मा सर्व गोष्टी तुम्हाला शिकवेल. आमेन. If we just live a life and then there is nothing about the Holy Spirit in what we live, we're not going to learn. आणि मग तुम्ही जर जैगिक पद्धतीने जगातल्या लोकांप्रमाणे जर जीवन जगत असला तर मात्र पवित्र आत्मा तुम्हाला काही शिकवू शकणार नाही. आमेन. But when we remain in him, he is always prepared and ready to teach us and to guide us in the truth. पण ज्या वेळेला आम्ही प्रभू येशूमध्ये नेहमी राहतो, प्रभू येशूच्या वचनामध्ये राहतो, प्रभू येशूवरील विश्वासामध्ये राहतो, त्यावेळेला पवित्र आत्मा आम्हाला शिकवण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. हॅलो. आमेन. So not only does the Holy Spirit teaches us, he is going to produce in us fruit. आणि पवित्र आत्मा फक्त आम्हाला विश्वासणाऱ्यांना शिकवतो एवढंच नाही, तर तो आमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं जे फळ आहे ते निर्माण करतो. आमेन. Because the more he dwells in you, the more he will water your life and the more his own life will grow. आणि जितका अधिक पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणामध्ये राहतो, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाखाली तुम्ही अधिक राहता, त्यावेळेला पवित्र आत्म्याचं जीवन जणू काही तुमच्यामध्ये वाहतं आणि मग पवित्र आत्म्याचं फळ म्हणजेच येशूची चित्तवृत्ती, येशूचा स्वभाव तुमच्यामध्ये निर्माण होतो. आमेन.
And the only thing you have to do is that you have to remain in him, because the rest he does. आणि तुम्हाला यासाठी काय करायचं आहे? काही करायचं नाही. फक्त प्रभू येशूमध्ये राहायचं आहे. म्हणजे प्रभू येशूच्या वचनामध्ये आणि प्रभू येशूच्या विश्वासामध्ये राहायचं आहे. पवित्र आत्मा सर्व गोष्टी करणार आहे. आमेन. And the Galatians says that the fruit of the Spirit is love, joy, peace, kindness, goodness, faithfulness. हा. आणि गलती 5:22 मध्ये आम्ही पवित्र आत्म्याच्या फळाविषयी वाचतो. आणि हे एक फळ आहे. पवित्र आत्म्याचं एक फळ आहे, पण ते 9 चवींनी युक्त आहे. म्हणजे एक फळ आणि 9 चवी, म्हणजे येशूची चित्तवृत्ती किंवा येशूचा स्वभाव, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन या 9 स्वभाव वैशिष्ट्यांनी युक्त असं हे एक पवित्र आत्म्याचं फळ आहे. आमेन. So you see, when we start our Christian life, our flesh is still very strong. आणि ज्यावेळेला आम्ही ख्रिस्ती जीवन सुरू केलं, ज्यावेळेला आमचं तारण झालं, त्यावेळेला आमचा जो देह होता हा खूप सामर्थ्यशाली होता. आमेन. And I mean, we could make a list of all the emotions and character that are strong in our life and that are sometimes really hurting others. आणि बऱ्याच वेळेला मग आमचं जुनं जीवन जर आम्ही आठवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही काही बाबतीमध्ये चुकीच्या गोष्टींमध्ये अग्रेसर होतो, प्रभावी होतो आणि त्याद्वारे आम्ही इतरांना त्रास देत होतो किंवा इतरांना इजा देखील करत होतो. आमच्या जुन्या जीवनामध्ये आम्हाला समजून येतं. आमेन. Now, when the Spirit came in us, He's going to take all those characters and emotion, and He is going to turn them into a fruit of the Spirit. हां. आणि मग ज्यावेळेला आमचं तारण झालं, आता पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये येऊन राहतो. या पवित्र आत्मा या सर्व ज्या जुन्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये होत्या, जगिक गोष्टी होत्या, सैतानी गोष्टी होत्या, त्या काढून टाकतो आणि हळू-हळू तो पवित्र आत्म्याचं फळ आमच्यामध्ये निर्माण करतो. म्हणजे हळू-हळू आम्हाला येशूसारखा बनवतो. येशूचा स्वभाव आमच्यामध्ये निर्माण होतो. आमेन. You know, it's like He is preparing us. He's preparing our inner life so that we can then become like Christ. आणि मग पवित्र आत्मा आमचं अंतःकरण किंवा आमचं आंतरिक जीवन जणू काही बदलून टाकतो आणि आम्हाला प्रभू येशूच्या स्वभावासारखं बनवत जातो. आमेन. And He will use all our days to do that. आणि जितके दिवस आम्ही पृथ्वी तलावर आहोत, आमच्या मरणापर्यंत किंवा शेवटच्या श्वासापर्यंत पवित्र आत्मा हे त्याचं कार्य करीतच राहतो. आमेन. So don't be impatient if you think there are a lot of things in your life that need to be worked on. आणि मग तुम्ही अधीर होऊ नका किंवा चिंता करू नका, की बऱ्याच गोष्टी माझ्या जीवनामध्ये अजून का बदलत नाहीत. तर पवित्र आत्मा हळू-हळू सर्व गोष्टी बदलण्यासाठी सिद्ध आहे, सामर्थ्यशाली आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, येशूवर विश्वास ठेवा, वचनावर विश्वास ठेवा आणि सर्व गोष्टी सुरळीत होतील. त्याची वाट पहा. आमेन. So he's working in our life, but where He's working also, it's in the body of believers. आणि मग तो आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. तो कुठं कार्य करतो? विश्वासणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्मा कार्य करतो. आमेन. I mean, God is really aware of the difficulty of living a righteous life on this earth. आणि या पृथ्वी तलावर जगामध्ये आता सर्व वाईट गोष्टी, अनिती, हिंसाचार, अनैतिकता आणि युद्ध सदृश्य परिस्थिती अशा गोष्टी वाढत असताना प्रभू येशू सारखा बनवण्याचा पवित्र आत्मा आम्हामध्ये कार्य करतो. आणि ही साधी गोष्ट नाही, पण पवित्र आत्मा नेहमीच या कार्यामध्ये सिद्ध असतो आणि तो आम्हाला नेहमी बदलण्याचा प्रयत्न करतो. आमेन. He is not just going to leave the church by itself. He's going to give gifts to the church, gift of the Spirit for the consolidation of the people.
या आणि मग पवित्र आत्म्याकडे काही कृपादान किंवा देणग्या देखील आहेत. तो मंडळीला या देणग्या देतो यासाठी की मंडळीची वाढ व्हावी, मंडळीची प्रगती व्हावी किंवा मंडळीची उन्नती व्हावी यासाठी पवित्र आत्म्याची कृपादान पवित्र आत्मा मंडळीतील विश्वासांना प्रदान करतो. आमेन. And we know we have those 9 gifts that Paul talks in 1 Corinthians. आणि पहिल्या कोरिंथीमध्ये ही 9 कृपादानं आम्हाला वाचावयास मिळतात जी पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्यरत करतो. आमेन. And we know that he's going to distribute those gifts according to his own decision. आणि पवित्र आत्मा स्वतःच कोणत्या विश्वासणाऱ्यांना कोणकोणती कृपादानं द्यायची आहेत हे ठरवतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक विश्वासणाऱ्यांना कोणतं ना कोणतं कृपादान या 9 कृपादानांपैकी प्राप्त होतं. काही जणांना एकापेक्षा अनेक कृपादानं प्राप्त होतात आणि ती मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीच्या प्रगतीसाठी, देवाच्या राज्याच्या वाढीसाठी विश्वासणाऱ्याने उपयोगात आणावीत अशी पवित्र आत्म्याची इच्छा आहे. आमेन. But he is the one who decides upon whom he will dispose a gift. आणि कुणाला कोणतं कृपादान द्यायचं हे मात्र पवित्र आत्मा स्वतःच ठरवतो आणि त्याप्रमाणे विश्वासणाऱ्या बंधू भगिनींना पवित्र आत्मा आत्मिक कृपादाने, पवित्र आत्म्याची कृपादाने देतो. आमेन. So we know that the Holy Spirit has been given for our own good, for our own preparation, but also for the whole church. आणि आम्ही पाहतो की आमच्या स्वतःच्या जीवनासाठी, आमच्या स्वतःच्या स्वभावासाठी, आम्ही अधिकाधिक येशूसारखं बनण्यासाठी पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो. तो आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. तसंच मंडळीसाठीही पवित्र आत्मा कार्य करतो, मंडळीमध्येही कार्य करतो. मंडळीची किंवा वधूची तो तयारी करतो. आमेन. And when you come together as a body of believers, every one of you is a temple of the Holy Spirit. आणि ज्या वेळेला तुम्ही पवित्र आत्म्याने भरता आणि तुम्ही एक मंडळी म्हणून या जगामध्ये एकत्र राहता, त्यावेळेला प्रत्येक विश्वासणारा हे पवित्र आत्म्याचं जणू काय मंदिर असं बनतो. आमेन. So now he's working inside of you. He's working in the church, and you have gift that you can practice in the church. For what goal does he give us that? आणि पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये तो वस्ती करतो. पवित्र आत्मा मंडळीमध्ये कार्य करतो. पवित्र आत्मा आमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं फळ, येशूचा स्वभाव, येशूची चित्तवृत्ती निर्माण करतो. तसेच पवित्र आत्मा आम्हाला अनेक पवित्र आत्म्याच्या कृपादानांनी, देणग्यांनी भरतो. त्याचा उद्देश किंवा त्याचा हेतू काय आहे? आमेन. We are here as Christian, indwelled by the Holy Spirit, so that we can be the light of God, so that we can be the salt of the earth. आणि या पृथ्वी तलावर प्रभू येशूनं आम्हाला किंवा देवानं आम्हाला ठेवलेलं आहे, आमचं तारण झालेलं आहे. आमच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. पवित्र आत्म्यानं आम्हाला येशूचा स्वभाव, येशूची चित्तवृत्ती, पवित्र आत्म्याचं फळ बहाल केलेलं आहे. आमच्यामध्ये पवित्र आत्म्यानं आपली कृपादानं ओतलेली आहेत यासाठी की या पृथ्वी तलावर या जगामध्ये जगताना आम्ही जगाचा प्रकाश आणि पृथ्वीचे मीठ असं बनावं. आमेन. Now, do you know that the life on earth would be very difficult to live if there was not the salt that the Christian brings and the light that they bring? हा, आणि मग तुम्हाला कळून येतं की पृथ्वीवर जर जगामध्ये किंवा कुटुंबामध्ये, जीवनामध्ये लोकांच्या जर प्रकाश आणि मीठ नसेल, जे ख्रिस्ती लोकच, विश्वासणारे लोकच या जगामध्ये आणू शकतात, तर मीठ आणि प्रकाश नसलं तर या जगाचं काय होणार? जरा विचार करून पहा. आमेन. I don't know if you have ever tasted a meal without salt. आणि तुम्ही कधी मीठ नसलेलं जेवण खाल्लं का? मिठाशिवाय जेवण कसं काय लागतं? Now, it's not really nice. हा, आणि मीठ नसलेलं जेवण फारसं कुणाला आवडणार नाही. आमेन. And that would be life on earth if there were no Christian. आणि मग
जर जेवणामध्ये मीठ नसलं तर जसं ते बेचव होतं, तसंच जर पृथ्वीवर ख्रिस्ती विश्वासणारे नसतील तर जग हे जणू काय बेचव असणार आहे. त्याला काही अर्थ राहणार नाही. आमेन. So maybe you don't realize it, but you are a light, whether you know it or feel it, and you are the salt of the earth. आणि तुम्हाला समजो न समजो, पण देवाच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे या जगामध्ये तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. या जगामध्ये तुम्ही प्रकाशासारखं आहात. आमेन. Now, the work of the Holy Spirit is also towards the world. आता जगासाठी किंवा जगातल्या लोकांसाठी सुद्धा पवित्र आत्मा कशा प्रकारे कार्य करतो ते पाहूया. आमेन. He doesn't just want a church that has a good time. He wants a church that reach out to the world. आणि फक्त पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये मंडळीमध्येच कार्य करत नाही, तर मंडळीमधील विश्वासणाऱ्यांनी जगामध्ये जाऊन सेवा कार्य करावं, स्वार्थ कार्य करावे, येशूच्या नावाची घोषणा करावी, अशी पवित्र आत्म्याची इच्छा आहे. आमेन. Because he is preparing the work that we can do outside. आणि मग मंडळीच्या बाहेर जगामध्ये तो जगातील लोकांची देखील तयारी करतो, असं आम्ही देवाच्या वचनामध्ये वाचतो. आमेन. In John 16 verse 8, he says he will convict the world of sin, of righteousness, and of judgment. आणि योहानाच्या 16व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की तो जगाला, म्हणजे जगातील लोकांना, जे विश्वासणारे नाहीत त्यांना पापाविषयी आणि अधार्मिकतेविषयी त्यांना जाणीव करून देईल, असं योहानाच्या 16व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो. So to the world, the Holy Spirit is working to bring conviction of sin, righteousness, and of judgment. आणि संपूर्ण जगभर जे अविश्वासणारे आहेत, जे ख्रिस्तीतर लोक आहेत, त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा त्यांना न्यायाची, पापाची आणि धार्मिकतेची किंवा नीतिमत्वाची जाणीव करून देतो. आमेन. Now, what does that mean? The convict the world of sin, righteousness, and judgment. आणि पवित्र आत्मा ख्रिस्तीतर लोकांना, जगातील लोकांना न्यायासंबंधीची, पापासंबंधीची आणि नीतिमत्वासंबंधीची जाणीव करून देतो. याचा अर्थ काय? Now, sin is the truth about man. आणि पाप हे माणसाविषयीचं एक सत्य आहे. Every man born of a man and a woman is a sinner. आणि जगामध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्ती, तो पुरुष असो स्त्री असो, तो जन्मताच पापी आहे, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आमेन. And every man should know and realize his state of sin. आणि मग प्रत्येक माणसानं हे समजून घेतलं पाहिजे की तो पापामध्ये जन्मलेला आहे आणि तो जन्मताच पापी आहे. आमेन. Now, righteousness is the truth about God. आता नीतिमत्व हा देवाचा स्वभाव आहे, हे देवासंबंधीचं सत्य आहे. आमेन. There is no shadow in God. He is holy. He is perfect. आणि देवामध्ये काहीही अमंगळ, असत्य असं नसतं. देव पवित्र 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 आहे. त्याच्यामध्ये कोणतंही पाप नाही, कोणतीही मलिनता नाही. आमेन. And the judgment is the inevitable combination of these two truths. They will run into each other. आणि मग या ज्या दोन गोष्टी आहेत त्या जर एकत्र आल्या तर मग न्याय देवाचा आम्हाला दिसून येतो. जो व्यक्ती पापी आहे त्याचा न्याय होणार आहे. पापाचे वेतन मरण आहे,
देवापासून तो विभक्त होणार, तो नरकात जाणार. हे देवाच्या वचनामध्ये आम्हाला वाचावयास मिळतं. आमेन. So you see, with those three words, you have the picture of humanity, and humanity that is sinner, a God that is righteous, and a judgment that will fall on the sinner. हा, आणि मग मानवजात ही पापी आहे, आम्हाला दिसून येतं. देव हा पवित्र आहे, तो नीतिमान आहे. आणि पापी मानवजात, जर या मानवजातीचं पाप जर नाहीच झालं नाही, त्यांना पाप क्षमा मिळाली नाही, तर त्यांचा न्याय होणार, ते नरकात जाणार. आमेन. You know, we know about the fact that we are sinners. आणि आम्हाला माहित आहे की आम्ही पापी होतो आमचं तारण होण्यापूर्वी. We have less understanding about the righteousness of God. आणि नंतर आम्हाला देवाच्या स्वभावाविषयी, देवाच्या नीतिमत्वाविषयी समजलं पवित्र शास्त्रामधून. Because आमेन. even if he was on earth and he lived a life absolutely perfect, he was considered an imposter. आणि प्रभू येशू एक अत्यंत निष्कलंक, निष्पाप जीवन या जगामध्ये जगला, तरी देखील त्याला गुन्हेगार ठरवण्यात आलं. आमेन. People said that he was demon possessed. आणि लोकांनी त्याच्याविषयी म्हटलं की ह्याला अशुद्ध आत्मा लागलेला आहे, याला भुतानं झपाटलेला आहे. आमेन. They say he wanted to destroy the law. आणि धार्मिक पुढारी म्हणाले की हा काय शिक्षण देतो, त्याला सगळा नियमशास्त्र तोडून टाकायचं आहे, नियमशास्त्राची जणू काय वाट लावायची आहे. आमेन. And they say also he ate too much, he drank too much. आणि ते असं देखील म्हणाले की हा खूप खादाड आहे, खूप खातो आणि खूप पितो. And he was an illegitimate child. आणि लग्नाच्या आधीच झालेला हा अनैतिक असं हे संतान आहे, किंवा हे लेकरू आहे, असं ते येशूला म्हणत असत. आमेन. And he was crucified with this image. आणि अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्याविषयी बोलून त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळलं. आमेन. And the Holy Spirit will convince the world that what Jesus did was righteous. आणि मग पवित्र आत्म्यानं जगाला सांगितलं जणू काय, किंवा त्याने सिद्ध केलं की प्रभू येशूनं या पृथ्वी तलावर जे काही कार्य केलं होतं, जे काही शिक्षण दिलं होतं, ते सर्व नीतिमत्वाचं होतं आणि ते शुद्ध आणि पवित्र होतं. आमेन. And what we have to do as his disciple, as his bride to be, we have to go into the world and proclaim the work of righteousness in Jesus, because that is where salvation lay. आणि मग प्रभू येशूने जे केलं तेच आम्हाला मंडळी म्हणून, विश्वासणारे म्हणून करायचं आहे. पवित्र आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्यासाठी आहे, पवित्र आत्म्याचे कृपादान आम्हाला आहेत, पवित्र आत्म्याचं फळ आमच्यामध्ये आहे. तर आम्ही आता जगामध्ये गेलं पाहिजे आणि जगातल्या लोकांना आम्ही नीतिकृत्य करून आम्ही नीतिमत्वाची साक्ष दिली पाहिजे, येशूची घोषणा केली पाहिजे, स्वार्था प्रसार करायला पाहिजे. आमेन. So if people want to be saved from their sin, they want to be reconciled with God, and they want to be taken away from the judgment, they need to hear the work of righteousness of Christ. हा, आणि मग लोकांना जर पापक्षमा प्राप्त व्हायची असेल, जगातल्या लोकांना जर धार्मिकता, नीतिमत्व प्राप्त व्हायचं असेल, तर त्यांनी येशूची सुवार्थ ऐकली पाहिजे. तर त्यांना तारण होईल, त्यांची पाप क्षमा होईल, ते नीतिमान बनतील आणि देवाच्या न्यायापासून त्यांचा बचाव होईल, नरकापासून त्यांचा बचाव होईल. पण त्यासाठी त्यांना सुवार्ता सांगणं हे अत्यावश्यक आहे. आमेन. And we have to follow the Spirit, because he prepares the ground, and we have to come and plant the seed of salvation. हा, मात्र पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आम्हाला चाललं पाहिजे, पवित्र आत्म्याचं आम्ही आज्ञापालन केलं पाहिजे
की जे अविश्वासणारे आहेत, जगातले लोक आहेत, ख्रिस्ती तर आहेत, त्यांची अंतःकरणं पवित्र आत्मा तयार करतो आणि मगच आम्ही सुवार्तेचं बीज त्यांच्या अंतःकरणात जर पेरलं तर ते फलदायी होईल आणि अनेकांचं तारण होईल. देवाच्या राज्याची वाढ होईल. अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये येतील. आमेन. You see, that's one. We are one with the Spirit, and we will work into that direction. आणि मग अशा प्रकारे पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये आम्हाला चाललं पाहिजे. आम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं चाललं पाहिजे किंवा पवित्र आत्मा आमच्याशी काय बोलतो याकडं आमचं नेहमी लक्ष असलं पाहिजे. आमेन. Now, we know that the Spirit is going to communicate the work of the Son and show that that work was righteous. आणि आम्हाला माहित आहे की पवित्र आत्मा आमच्याशी संधान बांधतो किंवा तो आमच्याशी सहभागी ठेवतो आणि नीतिमत्वाच्या गोष्टी तो आमच्याबरोबर जणू काय वाटतो किंवा शेअर करतो. आमेन. But that's looking back. Now Christ is in heaven. पण हे पूर्वी होऊन गेलं. आता प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये आहे. So the Holy Spirit want to communicate to us the Christ that is heavenly now. आता जो ख्रिस्त पित्याच्या उजव्या हाताकडे स्वर्गामध्ये बसलेला आहे, त्या ख्रिस्ताचं प्रगटीकरण पवित्र आत्मा आम्हाला करून देतो. आमेन. You see, the Christ that is invested again with his eternal power. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आता त्याचं जे सार्वकालिक सामर्थ्य आहे, सार्वकालिक गौरव आहे किंवा ते सार्वकालिक ज्याचं जे पद आहे ते त्याला परत मिळालेलं आहे. तो स्वर्गात आता पित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे. आमेन. Now he is clothed with heavenly glory. आता स्वर्गीय गौरवानं तो युक्त आहे स्वर्गामध्ये. आमेन. When Christ was on earth, they were his days of poverty. त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर होता, मानव म्हणून पृथ्वी तलावर होता. त्यावेळेला जणू काय एक दारिद्र्यमय जीवन असं तो जगला. I mean, in theology, we say that the incarnation till the death and the resurrection is the humiliation of Christ. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं सगळं स्वर्गीय वैभव, स्वर्गीय गौरव, स्वर्गीय ऐश्वर्य, श्रीमंती स्वर्गामध्ये सोडून अत्यंत लीन आणि दीन नम्र बनून तो या पृथ्वी तलावर आला, मानव बनून आला. आमेन. But after his ascension to the Father, he sent the Spirit to convey the riches of his inheritance. पण प्रभू येशू ख्रिस्त आता पुनरुत्थानानंतर स्वर्गारोहणानंतर स्वर्गामध्ये बसलेला असताना प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र आत्मा यासाठी पाठवलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐश्वर्य किंवा देवानं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मंडळीला दिलेले ऐश्वर्य किंवा मंडळीला देऊ केलेले सर्व आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पवित्र आत्म्याला पाठवलेला आहे. पवित्र आत्मा आम्हाला देवाच्या मंडळीसाठी असलेल्या आशीर्वादा And you know, the Holy Spirit doesn't give a new and Amen. different revelation. You want that I stop? प्रकारे पवित्र आत्मा कार्य करतो. You know, you hear me, Pastor Donkre? Just one more. Yeah. That the Holy Spirit But you doesn't can give continue. a new and different revelation. You see, when he communicates. नवीन प्रगटीकरण आम्हाला देत. When he communicates the life of the resurrected Christ, he doesn't give a new revelation. आणि ज्या वेळेला पवित्र आत्मा पुनरुत्थित ख्रिस्ताला आम्हाला प्रगट करतो त्यावेळेला नवीन असं काही प्रगटीकरण ख्रिस्ताविषयीचं तो आम्हाला देत नाही. आमेन. But because Christ has gone to the Father, everything that is his, he has given it to us.
आणि प्रभू येशू ख्रिस्त आता स्वर्गारोहण झाल्यानंतर स्वर्गामध्ये पित्याच्या उजव्या हाती बसलेले असताना त्याच्याकडे जे जे काही आहे ते सर्व त्यानं मंडळीला देऊ केलेले आहेत. सर्व आशीर्वाद. आमेन. And he can impart to us the power for sanctification, endurance, and ministry. आणि सेवेसाठी किंवा छळामध्ये, विरोधामध्ये तग धरण्यासाठी, धीर धरण्यासाठी, सेवा कार्य करण्यासाठी, सामर्थ्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला सर्व गोष्टी प्रदान करतो किंवा देतो. त्यासाठीच देवानं पवित्र आत्मा पृथ्वी तलावर आमच्यामध्ये पाठवलेला आहे. आमेन. And we can be certain that the work of the Holy Spirit will continue until Christ returns. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होईपर्यंत पवित्र आत्म्याचं हे कार्य विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये, मंडळीमध्ये आणि जगातील अविश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये चालूच राहणार आहे. आमेन. And he will never leave you alone. He does the work inside silently, but he is working. तो तुमच्यामध्ये कार्य करतो, शांतपणे कार्य करतो. तो तुम्हाला कधीच सोडणार नाही किंवा टाकणार नाही. आमेन. Amen. Amen. Thank you, sister. Amen. That was a great message. That was Thank you. very good. Yeah. Très bien. Merci beaucoup, Evelyn. Right. Pastor Dongri and Thank you, Pastor Pastor- Dongre. yeah, Thank you, we- sister. God bless you. Right. Yes, God bless you too. You Right. are incredible. Right. Pastor Dongri and Pastor Prabhakaran, would you like to share? Oh, there you are, Pastor Prabhakar. Would you like to share anything before we close? Yeah, I just want to remind our students, this is your 4th year, or last year, most probably. So, Radongri. आणि मला विद्यार्थ्यांना आठवण करून द्यायची आहे की आता तुम्ही 4थ्या वर्षाचे म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये या कोर्समध्ये अभ्यासक्रमामध्ये आहात. And very soon we are going to have graduation. Our meeting is going on with Dr. George